स्वावलंबी व श्रमजीवी विचारांचा अंगीकार करत सहकार क्षेत्रात अविश्रांत मेहनत व पारदर्शक कारभार याद्वारे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटी मुंबईचे कार्य सुरू आहे। सभासदांच्या प्रत्येक पैशांचा पारदर्शक हिशोब देणे, संस्थेचे सभासद व त्यांचे पाल्य यांचा गुणगौरव हे आमचे शाश्वत कर्तव्य आहे। विद्यार्थी, शिक्षक यांचा आवडीनिवडी व सामर्थ्य यात सुसंवाद राखत नागरिकत्वाचे संवर्धन करणारी संस्था म्हणून सेकंडरी सोसायटीचे कामकाज शिक्षण विकासाला दिशा देणार आहे। शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थी हे देशाचे वैभव आहे असं प्रतिपादन सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटीमधून मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी केले। शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी पुणे येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात सभापाल्य गुण गौरव सोहळा संपन्न झाला। यावेळी शिक्रापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, सासवड, लोणावळा येथील सभासद पाल्य व विविध स्पर्धात सहभागी शिक्षकांचा गुण गौरव करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, सहसचिव सतीश माने, तज्ञ संचालक गुलाबराव गवळे, संचालक तथा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलावडे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, राष्ट्रपती पारितोषिक विजेते मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे राजू अढळराव, आंबेगाव तालुका सचिव वळसे, शिरूर तालुका सचिव बाळासाहेब चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे म्हणाले, सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज संस्थेने शिक्षण आणि संस्कारांचा ध्वज उंचावत विद्यार्थी व शिक्षकांचा केलेला गौरव शिक्षण विकासाला प्रेरणा देणार आहे। विद्यार्थ्यांचे यश हे आई वडिलांचे संगोपन, शिक्षकांचे संस्करण आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन, प्रयत्न, पात्रता, परिस्थिती या घटकांवर अवलंबून असते। विद्यार्थी, पालक, शाळा प्रमुख आणि शिक्षण प्रेमींच्या जीवनात बक्षीस रूपी प्रेरणा देणारी सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज संस्था ही प्रेरणेचा दीपस्तंभ आहे। शिक्षण प्रेमींचा सन्मान करणारी ही संस्था प्रत्येकाच्या हृदयात सदैव आदराचे स्थान निर्माण करत राहील। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी केले, सूत्रसंचालन प्राध्यापक जितेंद्र देवकर यांनी केले, तर पालक संचालक तथा प्राचार्य तुकाराम बेनके यांनी आभार मानले। व्याज आपल्याला मिळतं आणि त्या व्याजातून ही योजना चालू आहे आणि त्यामध्ये तुम्ही रिटायर झाल्यानंतर तो निधी तुम्हाला परत दिला जातो। तुमचे काय 5-10 हजार, 20,000, 25,000 असतील ते तुम्हाला परत दिले जातात। पण इन सर्व्हिसमध्ये तुमचं काय बरं वाईट झालं तर तुमचं असणारं कर्ज संपूर्ण माफ केलं जातं। 2016 ते 2025 या कालावधीमध्ये साधारणतः 830 कुटुंबातले सदस्य दगावले गेले आणि त्यांचं जवळजवळ 30 कोटी कर्ज या संस्थेनं माफ केलेलं आहे। म्हणजे हे सर्व सहकार्य तुमच्या सर्वांच्यामुळे झालेलं आहे। त्याचा तुमचं जे काही व्याज मिळणार होतं 100 रुपये, 150 रुपये, ते व्याज त्या कुटुंबाला मदत म्हणून झाली आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना मिळत आहे। त्यामुळे आपण उत्तरोत्तर प्रगती करत आहोत। त्याचबरोबर आपण मेडिक्लेम योजना गेली 3 वर्षापासून चालू केलेली आहे। आपण या ठिकाणी या हॉलमध्ये येत असताना मी पाहिलं पार्किंगमध्ये अनेक जणांच्या 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत आणि त्या निर्जीव वस्तू आहेत आणि त्या निर्जीव वस्तूचं कुठं लाईट फुटली, कुठे साईड मिरर फोडला किंवा कोण घासून गेला, ते नुकसान कुठेतरी भरून निघावं म्हणून आपण काय करत असतो, वर्षाला इन्शुरन्स काढत असतो। म्हणजे त्या निर्जीव वस्तूचं कुठे ना कुठेतरी भरपाई व्हावी म्हणून आपण इन्शुरन्स काढतो आणि वर्षाला नित्य नेमाने तो प्रीमियम भरत असतो। 1000, 2000, 5000, 8000, 4 व्हीलर असेल तर 10,000च्या वरच आहे। आणि आपला सजीव देह आहे, त्याला सजीव देहाला वर्षभरामध्ये कुठे हात मोडला, पाय मोडला, डोकं कुठलं काय झालं तर त्याच्यासाठी आपण कुठे तरतूद करत नाही। म्हणजे शासनानं पण तशी तरतूद केलेली नाही। कॅशलेस मेडिक्लेम योजना वगैरे अनेक संघटना भांडत आहेत पण त्याची पण तरतूद नाही। पण आपल्या सेकंडरीने ती तरतूद गेली 3 वर्षापासून केलेली आहे। 5 लाखाचा सम इन्शुरन्स आहे, 21,000 प्रीमियम आहे, त्यामध्ये 2 मुलं आणि पती पत्नी यांचा सहभाग आहे। सामान्य करून साध्या आपल्या ज्या पॉलिसी आहेत कंपन्यांच्या त्याच्यामध्ये 25 वयापर्यंत मुलांना समाविष्ट केलं जातं, पण आपल्याकडे 30 वयापर्यंत त्यांच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे। म्हणजे वेटिंग पिरियड नाही आहे, मेडिकल चेकअप नाही आहे, तुमचे नवीन जुने आजार त्याच्यामध्ये समारंभ आणि पुणे विभागाचा राहिलेला जे गुणवंत आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांचा स्पर्धा घेतलेल्या होत्या। त्या स्पर्धेमध्ये जे गुणांकनाने प्राप्त होऊन विजेते झालेले आहेत त्यांचा या ठिकाणी बक्षीस समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंचावरील मुख्याध्यापक वर्गामध्ये मी एक सहाय्यक शिक्षक आहे। मंचावर सर्वच मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व मोठे मोठे वक्ते आहेत आणि त्यामध्ये मधोमध मी एक सहाय्यक शिक्षक बसले, याचा निश्चितच सार्थ अभिमान आहे। त्यामुळे या कार्यक्रमासाठी
यासाठी उपस्थित असलेले आमचे महामंडळाचे सचिव सागर सर, उपाध्यक्ष नलवडे सर, त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष जगदाळे सर, सहसचिव सतीश माने, तज्ज्ञ संचालक गवळे सर, आमच्या भगिनी संचालिका भोसले मॅडम, जरी पाठीमागच्या रांगेत असले तर ते व्यक्तिमत्वानं मोठी व्यक्तिमत्व आहेत असे शिरूर तालुक्याचे अध्यक्ष किते सर, त्याचबरोबर चव्हाण सर, वळसे सर, आढळराव सर, आमचे मित्र ताकोरे सर, आणि नेहमीच आमच्या पाठीवर शाबासकी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.